आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आज सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक संपन्न झाली। दरम्यान यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्यावर रणजित नलवडे यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी मौलाना आसिफ रजा, सामाजिक कार्यकर्ते फारुखभाई खान पठाण, मोहम्मद अब्दुल कुहुल, सय्यद जलील रहमत अली, मस्जिद मेहमूद पठाण, जाकीर खाटिक, लियाकत शेख, शरीफ शेख, इरफान पठाण, इम्रान शेख आदी मुस्लिम बांधव तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे, कांतीलाल महाजन, विलास गीते, सुनील लोहरे, भगवान शिंदे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते। तर ते जे इतकं चांगलं बोलतात ते ऐकायला आपण नक्कीच आवडतं। आमचं बोलण्याचं जे असतं ते ऐकायला पण इच्छुक नसतं। जे सांगत असतात नेहमीच असतं की लोकांना हे आवडत नसतं। शहराच्या याच्यामध्ये थांबलो। सातपूरमध्ये सर्व बंधुभाव आहे, सर्व पक्षीय सर्व धर्मीय एकत्रितपणे खेळीच्या वातावरणात आपल्या परिसरात ईद साजरी करतात। ईदच्या दिवशी सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक एकमेकाला शुभेच्छा देण्याकरता येतात। आपण पण बघितले, आपल्याला मला वाटतं 2 ईद तिथं झाले, तर तो काही प्रकार इथं नाहीये। एखाद 2 अपवाद असतात आणि असावे ते करू आपण, जागरूकता निर्माण होते त्याच्यामुळं। अगदी क्लिअर पण नको, एखाद 2 असे कोणी गोट लावणार आहे, आपण त्याच्याकरता जागरूक राहतो आणि जास्त काळजी घेतो। त्या हिशोबाने आपल्या सातपूरमध्ये तो प्रकार नाहीये। सातपूरचे स्थानिक आणि इथे जेवढे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सर्व बुद्धिमान आहे, समजदार आहे। मग ते गावचे असेल किंवा बाहेरगावचे असेल, तो प्रकार आपल्या इथं नाही। सामाजिक बांधिलकी, बंधुभाव या ठिकाणी आजपर्यंत टिकलेला आहे आणि सर्व हिंदू मुस्लिम मिळून, सर्व धर्मीय मिळून बहुजन समाज त्या गोष्टीकडे लक्ष देतात। मग ती कुठलाही सण असो, ती कुठलीही मिरवणूक असो, या सातपूर भागामध्ये आजपर्यंत तसं कुठलाही प्रकार झालेला नाही आणि ईश्वर न करे यापुढे होईल त्याकरता पोलीस तर काळजी घेतातच। सर्व कार्यकर्ते सुद्धा तुम्ही आम्ही कार्यकर्ते काळजी घेऊ आणि आपल्या परिसरातील जी आजपर्यंत परंपरा आहे यापुढे कशी टिकून राहील त्याकरता तुम्ही आम्ही नक्की प्रयत्न करू। इथे जेवढे लोक उपस्थित आहे हे सर्व जाऊन आपलं आपलं कार्य नक्की करतील आणि ईदच्या दिवशी 7 तारीख ही फायनल झालेली आहे। त्या दिवशी सकाळी ईद आहे, त्या दिवशी 8:30 ला आपली जी नमाज आहे ती पार पडेल आणि 8:30 नंतर, कारण कुर्बानीची वेळ आहे लवकर करावं लागतं, तर आणि त्याच्यानंतर 10ची 9:30 ते 10ची ईदगाहची असते। ज्यांना इथे नमाज नाही भेटली ते नाशिकला जातात। तर 8:30ची वेळ आपण इथं 8चं डिक्लेअर केलंय, परंतु 8:30 ला आपण ती नक्की पार पडू म्हणजे 9 वाजेपर्यंत लोक घरी जाऊन कुर्बानीला मोकळे होतील आणि मोठ्या कुर्बानीचा विषय नाही, गोवंश गो हत्या हा विषय नाहीच आहे आणि संपूर्ण शहरामध्ये त्याला अजिबात विरोध केलेला आहे। कोणी जनावर खरेदी करत, लोकांनी तर हे सांगितलं जनावर जो खरेदी कापणारा तर बाजूला आहे, जो विकणार आहे शासनाने त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी का तुम्ही का विकतात म्हणून। तसं बाजाराला बंदी आलेली आहे, विक्रीवर सुद्धा बंदी यायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ती सूचना शासनाने केलेली आहे। तुमच्याही मार्फत इथली भावना जी आहे तो गोवंश हे जे आहे विक्रीवरच बंदी आणावी जेणेकरून हा विषयच राहणार नाही। हे सर्व आम्ही एकमताने आणि दुसरं आमच्या साहेबांना पोलीस महासंचालक या पदाचं आणि त्यांना पदक मिळालेलं आहे 1 मे दिवशी 1 तारखेला। तर आम्ही संपूर्ण सातपूरमध्ये येथे उपस्थित आहे मुस्लिम समाजाच्या वतीने मी त्यांचे हे सत्कार समाजाच्या वतीने त्यांचे पुष्प देऊन त्यांचा एक अहम जिम्मेदार और एक मुतहर्रिक और फ़आल ऑफिसर नलावड़े साहब रणजीत जो यहाँ के बहुत जिम्मेदार हैं। और अभी आप हजरात ने सुना जनाब हाजी फारूक खान पठान साहब ने बहुत अच्छी स्पीच दी और बहुत अच्छा गुफ्तगू की। सबसे पहले मैं ईद उल अज़हा यानी कुर्बानी की पेशगी बिफोर मुबारकबाद तमाम ज़रा पेश करता हूँ और उसके बाद मैं हिंदुस्तान की तारीख में आपको बताऊँ, उसके बाद 2-4 मसाइल बता देता हूँ। हिंदुस्तान की तारीख रही है
कि जिसको किसी शायर ने कहा था कि दिल से मरकर भी न निकलेगी वतन की उल्फत, दिल से मरकर भी न निकलेगी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खुशबुए वतन आएगी। और डॉक्टर इकबाल अशफाकुल्लाह खान ने कहा था, जब उन्हें फांसी के फंदे पर जब सूली दिया गया तो उनसे पूछा गया था कुछ आरजू है, तो आपने फरमाया था कि कुछ आरजू नहीं है पर आरजू तो ये है, कुछ आरजू नहीं है पर आरजू तो ये है, रख दे कोई जरा सी खाके वतन कफन में, रख दे कोई जरा सी खाके वतन कफन में। कि हिंदुस्तान की तारीख रही है कि हिंदुस्तान ने हमेशा अमन व मोहब्बत शांति का पैगाम दिया है और गंगा जमुनी तहजीब को हमेशा बरकरार रखा है। इसी गंगा जमुनी तहजीब को खराब करने के लिए कभी अंग्रेज की शक्ल में कोई आता है, कभी दीगर शक्ल में कोई आता है, लेकिन तारीख बताती है कि हिंदुस्तान को और हिंदुस्तान की इज्जत के साथ जिसने भी खिलवाड़ करने की कोशिश की, तो कभी कोई अशफाकुल्लाह खां की शक्ल में पैदा होता है, कभी कोई अल्लामा फर्रुख हुसैन आबादी की शक्ल में पैदा होता है, और कभी कोई गांधी जी के शक्ल में पैदा होता है। और ये दुनिया को पैगाम देता है कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा, और मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। और यूनानो मिस्र रोमा सब मिट गए जहां से, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा। ये हमारे हिंदुस्तान की तारीख रही है। इसलिए इस त्योहार के मौके पर हम अपने गंगा जमुनी तहजीब को बरकरार रखें और अपने इस मुबारक त्योहार पर एक दूसरे के साथ मोहब्बत के साथ पेश आएं। और जो शरीयत ने आपको जो कुर्बानी के जो तरीके पेश किए हैं कि आप किसी को तकलीफ ना देकर अपने जो जिम्मेदारी है उस जिम्मेदारी को कायम रखते हुए आप कुर्बानी करें, अपने घर में कुर्बानी करें जो बकरे हों, और आड़ में पर्दे का आड़ कर लें, किसी दूसरे को तकलीफ ना हो। आज़ादी का यही मतलब, हिंदू हो उसको भी आपसे तकलीफ नहीं होनी चाहिए, मुसलमान हो हिंदू को मुसलमान से तकलीफ नहीं होनी चाहिए। यही हमारा देश इसी का पैगाम देता है और इसी की त्यांना सांगितलं आहे, आभारी आहे त्यांचा आपलाही। आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात, सर्व ऐकून घेतलं। दरवर्षीप्रमाणे दादा म्हणाले तसं दरवर्षीप्रमाणे आपले सगळे सण पार पडत अशी अपेक्षा आणि आपले सर्वांचे। नाशिक तकसाठी रमेश खरात, सातपूर।